विजय वडेट्टीवार यांनी शहीद करकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं। हेमंत करकरेंना लागलेली गोळी आरएसएस पोलीस अधिकाऱ्याची होती। करकरेंची हत्या पोलीस अधिकाऱ्याकडून करण्यात आली असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। तर करकरेंची हत्या कसाबकडून नव्हे पोलिसांकडून झाली असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो। कसाब नावाच्या कसायाने हल्ला केला। 2008 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं, काँग्रेसचं सरकार देशातही होतं। आणि आज उठून हे अशा प्रकारचं वक्तव्य देत आहेत की ज्या वक्तव्याने केवळ आणि केवळ पाकिस्तानला फायदा होणार आहे। आज पाकिस्तान यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सांगणार आहे की बघा तिथली प्रमुख पार्टी काँग्रेस, त्या काँग्रेसचा नेता सांगतोय की कसाबनी करकरेंना मारलेलं नाही। म्हणजे एक प्रकारे शहीद करकरेंचा अपमान करायला देखील हे काँग्रेसी मागे पुढे पाहत नाही आहे। ही पाकिस्तानची भाषा जर काँग्रेस बोलणार असेल तर त्यांची औकात काय आहे हे भारताची जनता त्यांना दाखवून देईल। दरम्यान यावरती चित्रा वाघ यांनी देखील काय प्रतिक्रिया केलेली आहे ते पाहावं लागेल। विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलंय शहीद करकरे यांच्याबाबत। वा रे वा वडेट्टीवार, पाकिस्तानी कसाबला सहानुभूती आणि हिंदुस्थानी उज्ज्वल निकमांविषयी इतका द्वेष पुन्हा पुन्हा समोर येतोय। काँग्रेसचा हिंदू द्वेषी हिरवा वेश काँग्रेसच्या थापाड्याने थापा मारायला सुरुवात केली आहे। काँग्रेसला स्वतःचा पराजय समोर दिसत असल्यामुळे शहीदांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी त्यांना सुचली आहे। खरं तर विजय वडेट्टीवार पाकिस्तानचीच भाषा बोलतायत आणि पाकिस्तानचीच हुजरेगिरी करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।